नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजशास्त्रामध्ये काल आपण जो भाग संपवला होता तो होता आधुनिकीकरण आणि आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये। पुढची प्रक्रिया आपण पाहूया। भारतामध्ये जे सामाजिक परिवर्तन होतंय त्या परिवर्तनाच्या प्रक्रिया किंवा संकल्पना आपण पाहतोय। आपण आधुनिकीकरण हा भाग संपवला होता। दुसरी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आहे जागतिकीकरण। जागतिकीकरण भारत आणि भारतामध्ये होत असलेलं जागतिकीकरण ही प्रक्रिया जर आपण पाहिली तर या प्रक्रियेमध्ये भारताने सहभाग नोंदवला 1991 मध्ये। 1991 मध्ये आपण या प्रक्रियेमध्ये सहभागी झालो। यावेळेस भारताचे अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यावेळेस प्रधानमंत्री होते पी.व्ही. नरसिंहराव। अर्थमंत्री म्हणून काम पाहत होते डॉक्टर मनमोहन सिंग। आणि मग 1991 ला अर्थमंत्री असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, ज्याला की आपण जागतिकीकरण असं म्हणतोय। या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभाग नोंदवला। आता असं हे असलेलं जागतिकीकरण जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये एखाद्या वेळेस हा भाग विचारला जाऊ शकतो की भारताने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये केव्हा सहभाग नोंदवला। तर 1991 ला आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवला। आता हे जे जागतिकीकरण आहे या जागतिकीकरणामध्ये जे काही आपण या ठिकाणी हे धोरण स्वीकारलं ते धोरण म्हणजे LPG असं त्याला संबोधलं जातं। या LPG मधलं L म्हणजे लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, यामधलं P फॉर प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण, आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन। जी प्रक्रिया आपण सध्या अभ्यासतोय ती म्हणजे जागतिकीकरण। म्हणजे साधारणतः जागतिकीकरणाचे हे 3 घटक आहेत, ज्याला की इंग्रजीमध्ये आपण LPG असं म्हटलं तर आपण मराठीमध्ये याला खाऊजा असं म्हणूया। खा म्हणजे खाजगीकरण, उ म्हणजे उदारीकरण, जा म्हणजे जागतिकीकरण। इंग्रजीमध्ये LPG आणि मराठीमध्ये आपण याला खाऊजा असं म्हणूया। तर पहा, या जागतिकीकरणाच्या धोरणामुळे या ठिकाणी काय घडलं तर भारतीय अर्थव्यवस्थेला जणू एक मोकळं आकाशच या ठिकाणी मिळालं। कारण की या ठिकाणची अर्थव्यवस्था यामधून या ठिकाणी खुली झाली। या ठिकाणचा व्यापार खुला झाला, या ठिकाणचं परकीय भांडवल या ठिकाणी खुलं झालं आणि यामधून व्यापारामध्ये सुलभता आणि मोठ्या प्रमाणात सोयी उपलब्ध झालेल्या आपल्याला दिसत आहेत। भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक व्यापारी विश्वाचा एक भाग या ठिकाणी झाली। तर असं हे जे नवीन धोरण आपण या ठिकाणी जे स्वीकारलं, या धोरणावरती किंवा या धोरणाचा उपहासही केला गेला, या धोरणावरती मोठ्या प्रमाणात टीकाही या ठिकाणी करण्यात आली। असं हे जे जागतिकीकरण आपण स्वीकारलं, या जागतिकीकरणाचे भारतावरती मग सकारात्मकही परिणाम झाले आणि नकारात्मक स्वरूपाचे परिणामही या ठिकाणी झाले। आता पहा, ज्यावेळेस आपण ढोबळमानानं या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा विचार करतोय तर आपल्या देशाचा भौगोलिक सीमांच्या बाहेर, आपल्या देशाचा भौगोलिक सीमांच्या बाहेर, आपल्या ज्या भौगोलिक सीमा आहेत या भौगोलिक सीमांच्या बाहेर आर्थिक प्रक्रियांचा
जो विकास आणि विस्तार होणारा आहे त्याला जागतिकीकरण असं म्हटलं जातं ढोबळमानात. म्हणजे या ठिकाणी ज्या भौगोलिक सीमा आहेत या भौगोलिक सीमा गळून पडणार आहेत. आर्थिक प्रक्रियाचा या ठिकाणी विकास होणार आहे, त्याचा विस्तार होणार आहे, कारण की भौगोलिक सीमेच्या पलीकडे आपल्याला या सगळ्या बाबी करायच्या. मग असं हे जे जागतिकीकरण या ठिकाणी जे आहे, या जागतिकीकरणाचं डेफिनेशन म्हणा, व्याख्या म्हणा, अनेक जणांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामधली सोपी आणि सुटसुटीत व्याख्या आपण बघूया. रोलंड रॉबर्टसन या जी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला काय म्हटलं पहा. जागतिकीकरण म्हणजे जग अधिक जवळ येणे आणि आपण सर्व एकच आहोत अशी तीव्रतेची जाणीव होणे म्हणजे जागतिकीकरण होय, असं रॉबर्टसन यांनी म्हटलेलं आहे. पहा काय सांगितलं तर अधिक जग जवळ येणार आहे. ढोबळ भाषेमध्ये आपण म्हटलं होतं की भौगोलिक सीमांच्या बाहेर आर्थिक विकास, म्हणजे भौगोलिक सीमा या ठिकाणी शिथिल होणार आहेत, म्हणजे जग कसं आहे अधिक जवळ येणार आहे. आणि यामधून काय घडणार आहे तर आपण सर्व एक आहोत ही भावना जागतिक पातळीवर या ठिकाणी निर्माण होणार आहे. हे विश्व जे माझे घर, आपण सर्व एकच आहोत ही तीव्रतेची जाणीव निर्माण होणं, याला साधारणतः रॉबर्टसन यांनी जागतिकीकरण असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या प्रक्रियेमधून अपेक्षित काय आहे तर मुक्त संचार होणं अपेक्षित आहे. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन आहे. आयात आणि निर्यातीवरती जे जाचक स्वरूपाचे निर्बंध या ठिकाणी लागलेले दिसत आहेत ते शिथिल करणं आहे. मग अशी ही जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे, जी संकल्पना आहे, ही संकल्पना जर आपण पाहिली, जरी ही आर्थिक स्वरूपाची जरी संकल्पना असली, प्रक्रिया असली, तरी ही राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया ही असलेली आपल्याला दिसते. भौगोलिक सीमांच्या पलीकडे आपल्याला आर्थिक आणि व्यापारी संबंध यामधून प्रस्थापित होत असलेले दिसत आहेत. आयात आणि निर्यातीवरती जे काही जाचक स्वरूपाचे निर्बंध होते, जी बंधनं होती, जी कर पद्धती होती, त्यामध्ये आपण यामधून सुधारणा केलेली दिसते. उद्योगधंद्यामध्ये परकीय गुंतवणुकीला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमधून झालेला दिसतो. मग अशी ही जी जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे तिची वैशिष्ट्ये काय आहे, तिचे गुणधर्म काय आहेत, हे वैशिष्ट्ये आणि गुणधर्म आपण एक एक करून अभ्यासूया. यामध्ये या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे तत्वांची उदारता. तत्वांची उदारता. आता पहा तत्व आणि तत्वाची उदारता. आता पहा जागतिकीकरण ही एक बदलाची प्रक्रिया आहे, परिवर्तनाची प्रक्रिया आहे. यामध्ये अपेक्षित काय आहे तर हस्तक्षेप न करणं हे अपेक्षित आहे. म्हणजे आयात आणि निर्यातीवरची जे आपण जाचक स्वरूपाचे निर्बंध लादले होते ते या ठिकाणी शिथिल करणं आहे, हस्तक्षेप न करणं आहे. हस्तक्षेप न करणं हे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा एक अविभाज्य स्वरूपाचा हिस्सा आहे, तो भाग आहे. म्हणजे खासगी उद्योगासाठी बाजारपेठ या ठिकाणी खुली करणं आहे. म्हणजे खासगी उद्योगासाठी बाजारपेठ खुली करणं याचा जागतिकीकरणाशी या ठिकाणी संबंध आहे. याला साधारणतः उदारीकरणाची प्रक्रिया असं संबोधलं जातं. आणि या प्रक्रियेनं जीवनाच्या सर्वच क्षेत्रातील लोकांना एकत्रित
आणलं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जागतिकीकरणासोबत आपण जे उदारीकरण स्वीकारलं, यामधून आपण आयात आणि निर्यातीवरचे निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केले, करामध्ये मोठ्या प्रमाणात सवलती या ठिकाणी दिल्या, म्हणजे हस्तक्षेप न करण्याचं धोरण या ठिकाणी स्वीकारलं. म्हणजे या तत्वांची उदारता आपण या ठिकाणी दाखवली आणि भारतीय बाजारपेठ ही जागतिक स्तरासाठी आपण या ठिकाणी खुली केली. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. दुसरं वैशिष्ट्य आहे खासगी उद्योग. तर पहा, खासगी उद्योग आणि त्यांचा प्रवेश. आता खासगीकरणाची प्रक्रिया आणि जागतिकीकरण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. या दोन्ही प्रक्रिया अतिशय निकटच्या असलेल्या आपल्याला दिसत आहेत. आधी सार्वजनिक उद्योग या ठिकाणी मोठे होते, ज्याला की सरकारी नियंत्रणाखाली अस्तित्वात असलेले उद्योग आपण म्हणतोय, ज्याला सार्वजनिक उद्योग असं म्हटलं जायचं, जे की गव्हर्नमेंटचे होते, जे की सरकारी कंपन्या या ठिकाणी होत्या, सरकारच्या मालकीच्या कंपन्या होत्या. यामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येतं, आरोग्य सेवा आहे, विमा सेवा आहे, आकाशवाणी आहे, दूरदर्शन आहे, शिक्षण आहे, रेल्वेची सेवा आहे. हे सर्व जे उद्योग आणि सेवा होते, हे सार्वजनिक उद्योग साधारणतः सरकारच्या मालकीचे होते. यामध्ये आपण पुढचं धोरण स्वीकारलं, ते होतं खासगीकरणाचं. म्हणजे सार्वजनिक उद्योगधंद्यामध्ये जी सरकारची गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक या ठिकाणी कमी करणं. कारण की आपल्याला अलीकडे असं दिसायला लागलं, हा जो सार्वजनिक उद्योग आहे, ज्यामध्ये सरकारची गुंतवणूक आहे, असे उद्योगधंदे जर आपण पाहिले, तर यामध्ये भारत सरकारला मोठ्या प्रमाणात नुकसान होत असलेलं आपल्याला दिसतं. सार्वजनिक उद्योगामध्ये सरकारला मोठ्या प्रमाणात तोटा होत असलेला दिसतो, नुकसान होत असलेलं दिसतं. आणि त्यामुळे यावरचा उपाय म्हणून सरकारनं खासगीकरणाचं तत्व या ठिकाणी स्वीकारलं. म्हणजे सेवा आणि उद्योग ही जी क्षेत्र आहेत, ही क्षेत्र खासगी उद्योगासाठी या ठिकाणी खुली केलेली दिसून येत आहे. सेवा आणि उद्योग हे साधारणतः खासगीसाठी खुली केलेली आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे खासगीकरण या ठिकाणी आलेलं दिसतं. म्हणजे खासगी उद्योगांना सध्या प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं जातं. अनेक सवलतीही या ठिकाणी बहाल केल्या जातात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे नफा मिळवणे. नफा, आता व्यापाराचं हे प्रमुख तत्व आहे, व्यवसायाचं हे प्रमुख तत्व आहे, किंवा खासगीकरणाचं हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे, नफा मिळवणं. जे खासगी उद्योग या ठिकाणी उभा टाकलेले, ज्या खासगी उद्योगाची या ठिकाणी निर्मिती होते, हे उद्योग कशासाठी उभा टाकत आहेत, तर सेवा देण्यासाठी नव्हे, तर नफा मिळवण्यासाठी उभा टाकत आहे. आणि जागतिकीकरणानं आपण काय केलं, तर जाचक स्वरूपाची जी निर्बंध होती, ही निर्बंध आपण या ठिकाणी शिथिल केली. आणि त्यामुळं या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे आपण म्हणूया की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता स्पर्धा निर्माण झाली प्रत्येक क्षेत्रात. व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाची स्पर्धा या ठिकाणी निर्माण झाली. जे होतकरू व्यक्ती आहेत यांच्यासाठी अधिक संधी आणि अधिक पर्याय या ठिकाणी उपलब्ध झाले. अनेक पर्याय, अनेक संधी या ठिकाणी उपलब्ध झाली. आणि त्याचा फायदा आपण म्हणूया अनेक सेवा पुरवठादारांनी या ठिकाणी घेतला आणि प्रमाणाबाहेर या ठिकाणी नफा मिळवला. उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येतं, व्यापारी तत्वावर काम करणाऱ्या अनेक खासगी शिक्षण संस्था आहेत. आता बघा, शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी संस्था आलेल्या आहेत, मोठे मोठे ब्रँड आलेले आहेत, मोठमोठे ब्रँड आलेले आहेत. महानगरामध्ये आपण पाहतोय शिक्षण हा एक व्यवसाय सध्या महानगरामध्ये झालेला आहे. मोठमोठ्या फीस घेतल्या जात आहेत विद्यार्थ्यांकडून. म्हणजे साधारणतः या ठिकाणी शिक्षणाचंही, आता शिक्षणालाही उद्योगाचं स्वरूप या भांडवलदारांनी प्राप्त करून दिलेलं आहे.
कशासाठी सुरू केलं तर नफा मिळवणं हे एकमेव उद्दिष्ट असलेलं दिसतं. म्हणजे यामधून ज्या काही उद्योगधंदे आले, जे काही व्यवसाय आले, जी काही कारखानदारी आली, मल्टीनॅशनल कंपन्या या ठिकाणी ज्या उपलब्ध झाल्या आल्या, या सगळ्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे तर नफा मिळवणं हे त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट असलेलं दिसतं. चौथा आहे बाजारीकरण. बाजार. आता पहा, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळं मुळात काय घडलं तर या ठिकाणचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं. उत्पादनामध्ये भरमसाठ स्वरूपाची वाढ या ठिकाणी झाली आणि याचा परिणाम काय झाला तर बाजारीकरणास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. कारण की हे जे वाढीव उत्पादन या ठिकाणी निर्माण झालं, हे वाढीव उत्पादन खपवण्यासाठी बाजारपेठांची नितांत गरज भासायला लागली आणि यामधूनच बाजारीकरणाला चालना मिळाली. आता उदाहरण जर आपण पाहिलं, आपण जर एखाद्या भव्य आणि दिव्य अशा मॉलमध्ये गेलात, भव्य आणि दिव्य अशा मोठ्या दुकानामध्ये जर आपण गेलात, भव्य आणि दिव्य स्वरूपाच्या बाजारपेठेमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला विविध प्रकारच्या उत्पादनाच्या रांगाच्या रांगा त्या मॉलमध्ये, त्या दुकानामध्ये लागलेले आपल्याला दिसत आहेत. एकाच प्रकारच्या वस्तूचे कितीतरी पर्याय आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असलेले दिसत आहेत. म्हणजे या बाजारीकरणामुळे काय झालं तर ग्राहकासमोर निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आणि त्यामुळे मग ग्राहक काय करायला लागला, मालाची फक्त, वस्तूची फक्त आकर्षकताच तो बघत नाहीये सध्या. तर माल असेल, वस्तू असेल, आकर्षक असली पाहिजे, त्याची किंमत आवाजवी असली पाहिजे, तो टिकावदार स्वरूपाचा असला पाहिजे. आणि हे सगळं निवडण्यासाठी ग्राहकासमोर अनेक पर्यायही या ठिकाणी उपलब्ध झाले आणि त्यामुळे चंगळवाद या ठिकाणी वाढला. चंगळवाद वाढला आणि सध्याचा समाज आपण पाहतोय की अधिकाधिक तो भौतिकवादी झालेला आपल्याला दिसून येतो. चंगळवाद माजलेला आहे, भौतिकवाद माजलेला आहे. सर्व सुखवस्तू सध्या उपलब्ध असलेल्या दिसत आहेत. हे कशामुळे घडलं तर बाजारीकरणामुळे या सर्व बाबी या ठिकाणी घडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. त्यानंतर पाचवा आहे परस्पर अवलंबी. आता पहा, परस्परावलंबन. आता पहा, जागतिक अर्थव्यवस्था याचा परिचय आता सध्या आपल्याला झालेला आहे. या जागतिक अर्थव्यवस्थेचा काय परिणाम झाला आहे तर यामधून आपल्याला काय दिसतं तर परस्पर अवलंबी आणि परावलंबीपणाचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलं. यासाठी आपल्यासमोर अनेक उत्पादनाची उदाहरणं आपल्यासमोर उपस्थित असलेली दिसत आहेत. आता पहा, एखादा उद्योग, एखादा व्यवसाय, एखादा कारखाना एखाद्या वस्तूचं, एखाद्या मालाचं उत्पादन घेतोय, एखाद्या वाहनाचं उत्पादन घेतोय, परंतु सगळ्याच बाबींचं उत्पादन तिथं होत असलेलं आपल्याला दिसत नाही. उदाहरण जर आपण पाहिलं की जी काही कारखाने मोठमोठे आहेत, जे काही व्यवसाय मोठे आहेत, जे उद्योगधंदे मोठे आहेत, उदाहरणामध्ये आपण चारचाकी वाहनाचं उत्पादन जर आपण पाहिलं, मोठमोठे वाहनाचे ब्रँड आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे सगळं जर आपण पाहिलं तर यांचे सुटे भाग वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवले जातात. या चारचाकी वाहनासाठी असलेले जे काही स्पेअर पार्ट्स आहेत, जे काही सुटे भाग आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित केले जात आहेत. ते वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी मागवले जात आहेत आणि ते सगळे एका ठिकाणी आणून कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी त्या सगळ्या पार्टची जुळवाजुळवी केली जाते, एकत्रित बसवले जात आहेत आणि यामधून मग वाहन निर्मिती होते. याच पद्धतीने आपल्याला इतर व्यवसायाचंही, व्यापाराचंही, उद्योगधंद्याचंही, कारखान्याचंही सांगता येतं.
की सगळंच एका ठिकाणी उत्पादित होतोय अशातला भाग नाही, तर सुटे भाग एका ठिकाणी उत्पादित होत आहेत तर त्याची जुळवाजुळव ही दुसऱ्या ठिकाणी होत असलेली दिसते. म्हणजे परस्पर अवलंबीपणा सध्या वाढलेला आपल्याला दिसून येतोय. एकाच ठिकाणी सर्वच उत्पादन होत असलेलं या ठिकाणी दिसत नाही. शेवटचं वैशिष्ट्य आहे ज्ञानाचे सामायिकीकरण. आता पहा, ज्ञानाचं सामायिकीकरण या ठिकाणी झालेलं दिसतं. विविध स्रोत सध्या उपलब्ध आहेत आणि या विविध स्रोतांचा सामायिक उपयोग करणं हे जागतिकीकरणाचं एक वैशिष्ट्य आहे. आता जागतिक स्तरावर या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमधून जे काही उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाची आवश्यकता भासते आणि या तंत्रज्ञानाचं आदान प्रदान या ठिकाणी जागतिक स्तरावर या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमधून होत आहे. यासाठी मग सुलभीकरण प्रक्रियेच्या मार्फत संगणकीय प्रणाली आहे, कॉम्प्युटर आहेत, संगणकीय प्रणाली आपण त्याला म्हणतोय. यामधून माहितीचं, ज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं आदान प्रदान या ठिकाणी होत आहे. भौगोलिक आणि राजकीय सीमा ज्या आहेत, या भौगोलिक आणि राजकीय सीमा आता दूर झालेल्या आहेत, कारण की संगणक आलं, तंत्रज्ञान आलं आणि त्यामुळे भौगोलिक आणि राजकीय सीमांचा अडसर हा दूर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि यामधून बाह्य स्रोतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असलेला दिसतोय. बाह्य स्रोतांचा वापर ही एक नवीन संकल्पना या जागतिकीकरणामधून आलेली दिसते. बाह्य स्रोतांचा वापर करणं म्हणजे काय आहे, तर आपल्यामध्ये असलेलं कौशल्य, आपल्यामध्ये असलेली पात्रता, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता याच्या आधारे दुसऱ्या देशातील लोकांनी स्थलांतर न करता सेवा देणं आणि अर्थार्जन करणं म्हणजे बाह्य स्रोतांचा वापर करणं आहे. म्हणजे सीमेच्या पलीकडे जाऊन, भौगोलिक सीमा हे तंत्रज्ञानाच्या आधारे त्याचं उल्लंघन करून सीमापार जाऊन तंत्रज्ञानाच्या आधारे स्थलांतर या ठिकाणी नाही करायचं. आपल्या देशामध्ये राहून दुसऱ्या देशामधला व्यापार आणि व्यवसाय करायचा, नोकरी करायची. उदाहरण जर आपण पाहिलं तर अमेरिका असेल, इंग्लंड असेल, कॅनडा असेल, यासारख्या देशामधील कंपन्यांमध्ये काम करणारी भारतातील BPO, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, कॅनडा असेल, यासारख्या देशामधील कंपनीमध्ये काम करणारी भारतातील BPO, बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. म्हणजे त्या देशामध्ये आपल्याला जायची गरज नाही, तर आपण आपल्या देशामध्ये राहूनच त्या ठिकाणच्या कंपनीमध्ये या ठिकाणी काम करू शकतो. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय आणि यामधून साधारणतः ज्ञानाचे सामायिकीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमधील ही 6 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी ही प्रक्रिया केव्हा स्वीकारली किंवा LPG म्हणजे काय, त्याचबरोबर एखाद्या वेळेस ही व्याख्या वस्तुनिष्ठ मध्ये सुद्धा विचारली जाऊ शकते. त्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो या भागाची तयारी आपण केली पाहिजे. या ठिकाणी जागतिकीकरणाचा हा भाग संपतो. पुढचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासूया. धन्यवाद.